बुलेटिनची सुरुवात मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। मुंबईमधील पाणीबाणीचा आजचा चौथा दिवस आहे। मुंबई मनपाने टँकर संघटनेविरोधात आता कडक भूमिका घेतली आहे। मुंबई पालिका हद्दीमधील सर्व विहिरी, बोरवेल ताब्यात घेण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्यात। सोबतच तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलाय। खासगी टँकर चालकांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर बीएमसीने ही भूमिका घेतली आहे। टँकर चालक संप मागे घेत नाहीत तोपर्यंत हीच भूमिका राहील। बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू नये, हा यामागचा उद्देश आहे। तर या सगळ्या संदर्भात नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत याची माहिती आपण पाहूयात। टँकरमध्ये किती लोक असतील हे निश्चित केलं जाणार आहे। पाणी कुठून येईल, कुठे पोहोचवलं जाईल हे ठरवलं जाईल। टँकर हवा असल्यास सोसायटीला जवळच्या सीएफसी सेंटरमध्ये अर्ज करावा लागेल। सीएफसी सेंटरमध्ये शुल्क भरावं लागणार। पाणी पुरवठा केल्यानंतर टँकर मालकाला पावती दाखवून पैसे मिळतील। संपूर्ण ऑपरेशन पोलिसांच्या मदतीने केलं जाईल। मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, बीएमसी एकत्र काम करतील। गरज भासल्यास स्थानिक अधिकारी सुद्धा काही बदल करू शकतात। अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, पाणी पुरवठ्यासाठी आता बीएमसी कडून एसओपी सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। मुंबई मनपाने टँकर संघटनेविरोधात कुठेतरी आता कडक भूमिका घेतलेली आहे, याचा कितपत फायदा होणार आहे आणि दुसरीकडे टँकर असोसिएशन आता आपली भूमिका मागे घेतील अशी काही चिन्ह आहेत का? आपण जर बघितलं तर जी माहिती ऋतुजा आपल्यापर्यंत येते यावरून आज मुंबई महानगरपालिका आणि टँकर चालक असोसिएशन यांच्यामध्ये संघर्ष हा अधिक तीव्र होणार आहे अशी माहिती आहे। कारण काल आपण जर बघितलं तर 4 दिवसापासून जो संप आहे हा संप मोडून काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला। रात्री उशिरा हा कायदा लागू करण्यात आला आणि तातडीनं त्याची जी मार्गदर्शक तत्व आहे, जे नियम आणि अटी आहे त्या देखील जाहीर झालेल्या आहे। यानुसार आज ज्यावेळी मुंबई साधारण 10 वाजता नंतर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी जे वेगवेगळे पथक तयार करण्यात येणार आहे त्यांच्या माध्यमातून टँकर्स आणि विहिरी जरी त्या खाजगी असल्या तरी त्या त्यांच्या ताब्यात घेतल्या जाईल आणि त्यानुसार त्यांच्या माध्यमातून आज पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली जाईल। आपल्याला माहिती आहे की टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू नसल्यामुळे कॉर्पोरेट ऑफिस असतील, सरकारची बांधकामं सध्या मुंबईमध्ये जी कोस्टल रोड असेल, त्यासोबतच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मेट्रो असेल इत्यादींची जी विकास कामं सुरू आहे याचा जो कॉन्क्रीट मिक्स प्लांट आहे या ठिकाणी देखील टँकरनीच पाणी जात होतं। हे सगळं खोळंबलेलं आहे आणि यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी कडक भूमिका काल रात्री उशिरा घेतली। त्यानुसार आज सगळ्या टँकर्स असतील, त्यासोबत विहिरी असतील हे ताब्यात घेतलं जाईल आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा पाणी पुरवठा केला जाईल। यासाठी पोलिसांची मदत केली जाईल। जर टँकर चालक आक्रमक झाले आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कुठतरी पोलिसांच्या बंदोबस्तात हे टँकर पुरवले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी वेळ आली तर मुंबईच्या रस्त्यांवर पोलीस संरक्षणात टँकर पुरवण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि ते चित्र काहीसं फारसं मुंबईसाठी भूषावं असणार नाही। दुसरीकडे जी लोक आडमुठी भूमिका घेत आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून टँकर ताब्यात घेऊन जो पाणी पुरवठा केला जाईल याला जी लोक अडसर ठरतील त्या लोकांवरती देखील पोलीस कारवाई केली जाईल आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाईल असं स्पष्ट काल मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आज कशा पद्धतीनं सुरळीत पाणी पुरवठा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स असतील, त्यासोबतच काही रेस्टॉरंट्स असतील ज्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी प्रामुख्यानं हा पाणी पुरवठा केला जाईल। कारण काल काही हॉटेल्स बंद करावे लागले होते, विशेषतः शनिवार आणि रविवार वीकेंड होतं, सुट्टीचा दिवस होता आणि असं असतानाही काही टँकर्स बंद होते। त्या टँकर्स बंद असल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची नामुष्की देखील हॉटेल चालकांवर आली होती। त्यामुळं ही सगळं एकूण जर आपण बघितलं तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर याचा ताण ओढावतोय। बांधकामं खोळंबलेली आहे, अनेक इमारतींचं बांधकाम 2-4 दिवसांपासून खोळंबलं। याचा परिणाम हा जे पोझिशन डेट असते त्याच्या डिलेवर होऊ शकतो, कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढू शकते। यासोबतच मुंबईतली जी प्रकल्प आहे एका दिवसाचा जर हे प्रकल्प बंद पडले तर कोट्यवधीचा खर्च ह्या प्रकल्पाचा होतो, नुकसान होतं।
होतं. त्यामुळं या सगळ्यासाठी आता टँकर चालकांच्या भूमिकेविरोधात महापालिकेने कंबर कसली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी बैठकीतनं खरं तर तोडगा निघणं अपेक्षित होतं. मात्र आता बीएमसीच्या कडक भूमिकेनंतर तरी हा संप मागे घेतला जातोय का हे पाहणं महत्वाचं असेल. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.